रचनेचं शीर्षक आहे आमरण उपोषण. रचनेचं शीर्षक आहे आमरण उपोषण. तो मेळघाटातील कुपोषित रम्या एकदा चुकून पंढरीच्या वारीत आला. तो मेळघाटातील कुपोषित रम्या एकदा चुकून पंढरीच्या वारीत आला आणि समद्यांची आपुलकी पाहून अचंबित होता झाला. समद्यांची आपुलकी पाहून अचंबित होता झाला. गावात भेदभाव करणारी माणसं, गावात भेदभाव करणारी माणसं विठ्ठलाच्या वारीत एकत्र दिसली. गावात भेदभाव करणारी माणसं विठ्ठलाच्या वारीत एकत्र दिसली आणि आम्ही भारतीय सारे बांधव प्रार्थना रम्याला इथं पहिल्यांदा खरी वाटली. आम्ही भारतीय सारे बांधव प्रार्थना रम्याला इथं पहिल्यांदा खरी वाटली. गावोगावी खरी भक्ती प्रचंड श्रद्धा पाहून, गावोगावी खरी भक्ती प्रचंड श्रद्धा पाहून इथंच माणूस माणसात वाटला. गावोगावी खरी भक्ती प्रचंड श्रद्धा पाहून इथंच माणूस माणसात वाटला आणि अन्नदान करणाऱ्या त्या प्रत्येकात रम्याला खरा विठ्ठल दिसला. अन्नदान करणाऱ्या त्या प्रत्येकात रम्याला खरा विठ्ठल दिसला. विठ्ठला तुझं खरं दर्शन, अरे विठ्ठला तुझं खरं दर्शन त्या वस्तीतील पोरांना एकदा तरी घ्यावं. अरे विठ्ठला तुझं खरं दर्शन त्या वस्तीतील पोरांना एकदा तरी घ्यावं आणि सकस आहार मिळावा म्हणून त्यांनी किती वर्ष आमरण उपोषण करावं. सकस आहार मिळावा म्हणून त्यांनी किती वर्ष आमरण उपोषण करावं. विठ्ठला विठ्ठला अन्नाविना तान्ही लेकरं मरताय. अरे विठ्ठला अन्नाविना तान्ही लेकरं मरताय, त्यांना कृषी प्रधान देश कळू दे. विठ्ठला अन्नाविना तान्ही लेकरं मरताय, त्यांना कृषी प्रधान देश कळू दे. आणि विठ्ठला अशीच तुझी वारी एकदा तरी माझ्या गावाकडे भरू दे. विठ्ठला अशीच तुझी वारी एकदा तरी माझ्या गावाकडे भरू दे. सुरेख अशी कविता सामाजिक आशय आणि मनातल्या भावभावनांचा वेध देणारी आपल्या सातपुते सरांना विनंती करतो की आपण पुढची रचना सादर करावी. नमस्कार.